आपण पाहत असलेली ही दृश्य अहमदनगर शहरातील आहेत। हा सर्व प्रकार झोपडी कॅन्टीन समोरील आठरे पाटील मेमोरियल हॉस्पिटलमधील आहे। आठरे पाटील मेमोरियल हॉस्पिटलच्या आत प्रवेश करून हॉस्पिटलमधील साहित्याची अक्षरशः लूटमार सुरू असल्याचं दिसत आहे। ही घटना 9 जून रोजी संध्याकाळी 6:30 ते 7 वाजल्याची आहे। या घटनेसंदर्भात आठरे पाटील हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर अनिल आठरे यांनी आज पत्रकार परिषदेत खुलासा केला आहे। गणेश सर्जेराव फसले व डॉक्टर अनिल आठरे यांच्या सदर हॉस्पिटल भाडेतत्वावर देण्याचा करार झाला होता। गणेश फसले हे पेशाने डॉक्टर नसून ते एका खासगी कंपनी चालवत आहेत। त्या कंपनीत इतर 4 ते 5 डॉक्टर फसले यांना पार्टनर आहेत। कोरोना काळ सुरू होण्याअगोदर गणेश फसले यांनी हे हॉस्पिटल 5 वर्षांसाठी भाडेतत्वावर घेतलं होतं। कोरोना काळात बक्कळ पैसा कमावल्यानंतर फसले व त्यांच्या पार्टनर असलेल्या इतर डॉक्टरांमध्ये वाद झाला। त्यामुळे आपण हे हॉस्पिटल पुढे भाडेतत्वावर चालवू शकत नाही अशी नोटीस देऊन गणेश फसले यांनी हॉस्पिटलचे भाडे थकवण्यास सुरुवात केली। जवळपास 1,80,00,000 रुपयांचे भाडे थकल्यानंतर डॉक्टर आठरे यांनी पुन्हा हॉस्पिटलचा ताबा घेतला व भाडे स्वरूपात थकलेली रक्कम फसले यांनी देऊन व्यवहार संपवण्याचा सल्ला फसले यांना दिला। हॉस्पिटल भाडेतत्वावर देताना डॉक्टर आठरे यांचे हॉस्पिटलला लागणारे साहित्य पूर्वीपासूनच हॉस्पिटलमध्ये होते, तर काही साहित्य गणेश फसले यांनी त्या ठिकाणी आणले होते। मात्र डॉक्टर अनिल आठरे यांना कुठल्याही प्रकारची पूर्वसूचना न देता गणेश फसले यांनी बेकायदेशीर मंडळी जमवून हॉस्पिटलमध्ये जबरदस्तीने प्रवेश करून हॉस्पिटलमधील सर्व साहित्य लुटून नेले असल्याचा आरोप डॉक्टर अनिल आठरे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केला आहे। आम्ही 2020 मध्ये माझ्याकडे मिस्टर गणेश फसले नावाचे व्यक्ती आले आणि त्यांनी हॉस्पिटल चालवायचं प्रपोजल आणलं होतं। ते त्यांच्याबरोबर काही डॉक्टर्स होते आणि हे प्रपोजल आम्हाला मान्य झाल्यामुळं आम्ही त्यांच्याबरोबर ॲग्रीमेंट केलं। तर ते ॲग्रीमेंट असं होतं की पहिल्या वर्षी त्यांनी आम्हाला महिन्याला 8 लाख रुपये द्यायचे, दुसऱ्या वर्षी 9 लाख रुपये द्यायचे आणि तिसऱ्या वर्षी 12 लाख आणि त्यानंतर 10% वाढणार। हे ॲग्रीमेंट 5 वर्षाचं होतं आणि 5 वर्षाचा लॉक इन पिरियड होता। लॉक इन पिरियड म्हणजे 5 वर्षात मी त्यांना काढू शकत नाही इथून आणि ते पण सोडून जाऊ शकत नाही। कोविडच्या जस्ट अगोदर त्यांना ताबा दिला होता हॉस्पिटलचा। त्यांनी कोविडमध्ये चांगलं पैसे कमवले आणि त्यानंतर भाडं द्यायचं त्यांनी बंद केलं। नंतर हे पैशावरून त्या पार्टनरशी भांडणं झाले एक दुसऱ्याची आणि ते भांडणं झाल्यानंतर त्यांनी हॉस्पिटल बंद करायचं ठरवलं। त्यावेळेस त्यांनी आम्हाला नोटीस दिली की बाबा आम्ही प्रॅक्टिस बंद करत आहे, हॉस्पिटल बंद करत आहे आणि तुम्हाला आम्ही हॉस्पिटल परत तुमच्या ताब्यात देते। हे त्यांनी लीगल नोटीस पाठवली, वकिलाच्या थ्रू पण स्वतः पण रजिस्टर पोस्टने आलेली। त्यानंतर 2 वर्ष हॉस्पिटल बंदच होतं। त्यावेळेस त्यांचं जे येणं होतं ते साधारणपणे 1,80,00,000 होतं राहिलेलं, म्हणजे वाटाघाटी करून आलेला आकडा जो होता तो 1,80,00,000 होता। त्या 1,80,00,000 त्यांनी जे डिपॉझिट दिलं होतं 1 कोटीचं ते वजा केलं, म्हणजे उरले 80 लाख रुपये। हे 80 लाखाचे त्यांनी मला चेक दिले। हे चेक पण बाउन्स झाले नंतर आणि बाउन्स झाल्यानंतर त्याच्यावरती आता 138 ची केस सध्या कोर्टात चालू आहे। हे मागचे 2 वर्ष काही त्रास नव्हता, प्रॉब्लेम नव्हता, कधी आला पण नव्हतो इथं, या वाद पण नव्हता आणि माझ्यासाठी फक्त ही बाउन्सची केस चालू होती। आणि आमच्या ॲग्रीमेंटमध्ये हे पण होतं की त्याचे हत्यारे जे आहेत ते त्यांनी समजा भाडं राहिलं तर त्या हत्याऱ्या मधून ते वसूल करायचे। तर हे बाउन्स चेक झाल्यामुळं ते हत्यारे माझ्याकडेच राहिले आहेत। किरकोळ 5-10 लाखाचे हत्यारे आहेत आणि 6 तारखेला संध्याकाळी 6:45 वाजता हे 30-40 गुंड परत आले अचानक आणि त्यांनी हॉस्पिटलमधलं सामान जे आहे म्हणजे मॉनिटर्स असू, व्हेंटिलेटर्स, डिफिब्रिलेटर, नंतर पलंग, बेडसाईड लॉकर, खाण्याचे टेबल, सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या लवकर घाईत सगळ्या घेतल्या। ट्रक आणली होती, ट्रकमध्ये लोड केले आणि एक ट्रक घेऊन गेले। दुसऱ्या 2 ट्रक आल्या होत्या त्याच्यामध्ये लोड करत होते, तो पण पोलीस आले आणि मग पोलिसांनी त्यांना थांबवलं। हे 2 ट्रक
जे सामान होतं हे पोलिसांनी मग पोलीस स्टेशनला घेऊन गेले. पण जी एक ट्रक निघून गेली होती त्याचा गाडीचा नंबर पोलिसांना दिलेला आहे, पण पोलिसांनी अजून ती गाडी, आता 5 दिवस झाले अजून पण पोलिसांनी ती गाडी पकडलेली नाहीये. आणि आमचे जे इन्स्ट्रुमेंट्स आहेत त्याच्यामध्ये त्याचं काय झालं आहेत का नाही, त्या पावसात भिजत होते तर ते किती डॅमेज झाले काय काहीच कल्पना नाही, मिळणार आहे का नाही हे पण माहित नाही. आता त्यांनी सध्या 4 जणांना अरेस्ट केलेला आहे आणि 5वा जो मेन आहे त्याच्यामध्ये फसले तो अगोदर सिव्हिल हॉस्पिटलला गेला होता, ऍडमिट झाला, पण त्याला काहीच झालं असल्याने सिव्हिल हॉस्पिटलने त्याला डिस्चार्ज करून टाकलं. त्यानंतर तो प्रायव्हेटमध्ये ऍडमिट झालाय आणि आता खोटं नाटक करून अरेस्ट टाळण्यासाठी तो तिथं ऍडमिट आहे. आता ही कारवाई होईल का नाही, कधी होईल हे झाल्यानंतरच आपल्याला सांगता येईल. पण अशी ह्या ज्या घटना आहेत या नगर शहरामध्ये मला नाही वाटत अगोदर असं सामूहिक कब्जा घेणं कधी झालं होतं. आणि हा एक दरोडाच टाकलेला आहे एवढं 30-40 लोकांनी. तर हे असे गोष्टी घडत असल्या तर हे आपलं नगरचं भवितव्य मला नाही वाटत फार सुरक्षित आहे. तर ही लूटमार होताना गणेश फसले यांना विरोध करत असताना जमावाने धक्काबुक्की केली असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शी डॉक्टर अनिल आठरे यांची कन्या डॉक्टर आदिती आठरे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली. माझं नाव डॉक्टर आदिती अनिल आठरे. रविवारी 9 जूनच्या दिवशी रात्री संध्याकाळी 6:30 पावणे 7च्या दरम्यान हॉस्पिटल प्रिमायसिसमध्ये आम्ही इथे वरतीच राहतो आणि खाली हॉस्पिटलमध्ये एक 30-40 गुंड माणसं आले आणि त्यांच्याबरोबर गणेश फसले जे आपले आधीचे टेनंट होते, ज्यांनी हॉस्पिटल रेंटनी चालवायला घेतलं होतं, ते गुंड माणसांना घेऊन आले होते. आणि वरती त्यावेळेस घरी फक्त मी, माझी आई आणि माझी बहीण आम्ही तिघीच होतो. माझे वडील बाहेर गेलेले होते. आणि जेव्हा आम्हाला वरती आवाज आला आम्ही खाली आलो. तर जेव्हा आम्ही खाली बघायला आलो की काय होतंय तर त्या लोकांनी आयसीयू फोडून आयसीयू मधलं सगळं सामान, व्हेंटिलेटर्स पासून तर सगळे मॉनिटर्स पासून तर सगळे बेड्स पासून तर सगळे बाहेर ड्रॅग करत होते. आम्ही थांबवायचा खूप प्रयत्न केला आणि मी जेव्हा त्यांना थांबवत होते तेव्हा माझ्याबरोबर जरा धक्काबुक्की केली त्यांनी आणि शिवीगाळ केली आणि त्यांनी मला तुला नंतर बघून घेऊ आणि अशा खूप विविध प्रकारच्या धमक्या पण दिल्या. आणि त्याच्यानंतर जेव्हा आम्ही त्यांना, माझी आई पण रोखण्याचा प्रयत्न करत होता, तिला पण थोडीशी इजा झाली, नी इंजुरी झाली त्या दरम्यान. आणि बाहेर खूप पाऊस चालू होता, त्याच्यात ते मॉनिटर्स सगळे भिजत होते बाहेर. तेव्हा त्यांनी एक ट्रक लोड केला. त्या ट्रकमध्ये मी तिकडे जाऊन पण त्या ट्रकला थांबवलं, त्यांचा ट्रकवाल्याचा फोटो काढला, त्या गाडीचा नंबर घेतला, पण ती ट्रक तोपर्यंत निघून गेली. तेवढ्यात माझे वडील परत आले, डॉक्टर अनिल आठरे. जेव्हा ते आले तर तेव्हा त्यांना पण त्या लोकांनी त्यांच्यावर पण थोडा धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. जेव्हा तो प्रयत्न झाला तेव्हा मी परत मध्ये पडले. मी लिटरली एका झाडूनी त्यांच्याशी लढत होती. आणि मग त्याच्यानंतर जेव्हा माझे वडील आले तेव्हा त्यांनी पोलिसांना, आम्ही सगळ्यांना 100 नंबरला फोन लावत होते तर फोन एकतर लागत नव्हते पहिल्यांदा. नंतर SP सरांना फोन लावले, रॅली चालली होती, त्यांनी पोलीस पाठवले. पोलीस यायला वेळ लागला त्या दिवशी रॅलीमुळे. एकच जण आलो होतं तेव्हा आम्ही त्यांना ओरडून सांगत होतो की सगळ्यांची नावं घ्या, हे जे गुंड माणसं आली आहेत. पण ते काय, त्यांनी नावं तेव्हा घेतल्या गेली नाही त्यांच्याकडनं. आणि मग त्यांनी 2 ट्रक्स अजून तेवढ्या वेळात लोड केले आणि मग ते 2 ट्रक्स तोफखाना पोलीस स्टेशनला जाऊन उभी करण्यात आली आहे आणि एक ट्रक आहे तो मिसिंग आहे अजून पण. त्याच्यानंतर त्या दिवशी रात्री आम्ही जाऊन तिथे FIR फाईल केला तोफखाना पोलीस स्टेशनला. आणि तोफखाना पोलीस स्टेशनला FIR फाईल केल्यानंतर आम्हाला असं लक्षात आलं की जे कलम लावल्या गेले आहेत ते बेलेबल कलम आहेत, ते काय नॉन बेलेबल कलम नाही आहेत. तर आम्ही काल परत गेलो होतो तोफखाना पोलीस स्टेशनला. तेव्हा आमची भेट जेव्हा झाली तेव्हा आम्हाला सांगण्यात आलं की नाही, त्यांच्यावर स्ट्रॉंगर कलम पण लावल्या गेली आहेत आणि त्यांना शिक्षा करतील म्हणून. आता सध्या 4 लोकांना अटक केलेली आहे आणि फसलेला अजून काही अटक झालेली नाहीये. त्यांनी स्वतःला एका प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करून घेतलेलं आहे. आणि पण पोलिसांचं म्हणणं आहे की त्याला अटक होईल. आणि त्याच्याबरोबर पोलिसांनी आश्वासन दिलंय की बाकीचे पण जे 30-40 लोक आहेत त्यांना सगळ्यांना आम्ही अटक करू आणि तुमचं सगळं सामान तुम्हाला परत देऊ, असं त्यांनी आश्वासन आम्हाला काल दिलंय.
तर आमची फक्त एवढीच अपेक्षा आहे की हा जो अटॅक ह्यावेळेस झाला तो पुन्हा होऊ नये. कारण ही अशीच घटना 1 महिन्यापूर्वी जेव्हा घडली होती, जेव्हा हे लोक आले होते तेव्हा आपण FIR दाखल केला होता, पण त्यांच्या अगेन्स्ट काहीच ऍक्शन नाही झाली. त्यामुळे ह्यावेळेस त्यांनी येऊन आतमध्ये तोडफोड केली आणि म्हणजे दरोडा टाकण्याचा प्रयत्न, दरोडाच टाकला. बल्कि सगळे एवढे 30-40 माणसं येऊन जेव्हा घेऊन जातात तेव्हा त्याला दरोडाच म्हणावा लागेल आपल्याला. तर त्यांनी दरोडा टाकून सगळं घेऊन गेले आहेत. तर आता ही नेक्स्ट टाइम जेव्हा होईल तेव्हा कोणाला ना कोणाला जास्त इजा होईल, ती होऊ नये. त्यांना आणि आम्हाला सगळ्यांना म्हणजे आम्हाला एवढंच पाहिजे की प्रोटेक्शन पाहिजे, की जे काही आहे हे व्हॉट एव्हर हॅपन्ड हे नाही व्हायला पाहिजे होतं. या सर्व प्रकारासंदर्भात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.